सर्व पत्रकार बंधू, प्रिंट मीडिया आणि सोशल मीडिया सर्वांचं मी आभार मानतो, धन्यवाद देतो की गेल्या शहराच्या दृष्टीनं नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आपण आपली भूमिका चोख बजावली आणि एक लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जे आम्हाला म्हणजे समाधानकारक असं म्हणजे आम्हाला अपेक्षित असं तुमच्याकडून सहकार्य मिळालं, त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. आज मी एवढ्यासाठीच बोलवलं आहे, फार कोणाच्यावर काय वेगळा इश्यू नाही की नगरपालिकेमध्ये आमचं कित्येक वर्षाचं जे स्वप्न होतं ते स्वप्न त्या ठिकाणी भगवा फडकावा आणि तो आमच्या नगराध्यक्ष प्रथम बसावा. तो नगराध्यक्ष बसला, हे प्रथमच बसला आहे. सत्ता अशा येतात आघाड्या किंवा जोडण्या करून, युत्या करून, पण शिवसेना भाजपा युतीच्या माध्यमातून शिवसेनेचा भगवा त्या ठिकाणी नगरपालिकेवर फडकला. त्याचा प्रचंड आनंद आमचा स्वतः मला तर आहेच आणि माझ्या शिवसैनिकांना आहे आणि मला वाटतं सर्वसामान्य जनतेलासुद्धा आहे. माझ्या मते तुमच्या सर्वांनासुद्धा तो असावा. त्याची मला वाटतं काही लोकांकडे मी माझ्या मीडियामधून माझे बाईट्स दिलेले आहेत. आज बोलवण्याचं एवढंच कारण आहे की गेले मला वाटतं 4 वर्षापूर्वी मी ह्याच ऑगस्ट 22 मला वाटतं त्या दरम्यान मी म्हणजे गणपती दरम्यान 2022 असावं, त्यावेळेस आता 2 शिवसेना 3 शिवसेना असं मी काही मानत नाही, पण शिंदे साहेबांबरोबर आम्ही त्यावेळेस उदयजी सामंत यांच्या नेतृत्वाखाली योगेशदादा होता बरोबर आम्ही या ठिकाणी काही ठराविक लोकांना आम्ही त्या ठिकाणी चर्चेला गेलो असता त्यावेळी अपघाती त्या ठिकाणी झालं की समर्थन झालं. आम्ही म्हटलं तर चर्चा करून आपलं कशा पद्धतीने आमच्या मतदारसंघाला न्याय मिळेल किंबहुना त्या ठिकाणी कार्यकर्त्याला न्याय कसा मिळेल हे विचारण्यासाठी गेलो होतो. योगायोगाने त्या ठिकाणी बातमीच प्रसिद्ध झाली समर्थन म्हणून. आम्हाला नाहीतर इथे येऊन मतदारसंघामध्ये माझ्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन की ज्यांनी 2004च्या माझ्या राजकीय सुरुवातीपासून म्हणजे 2004ला विधानसभा झाल्यानंतर आम्ही सुरुवात जे केली त्यापासून जे कार्यकर्ते सर्व होते त्यांना एकत्र बसवायचं, एकत्र मेळावा घ्यायचा आणि त्यांची मतं विचारायची की त्याच्यामध्ये कोण होय म्हणेल, कोण नाही म्हणेल आणि मग आपण त्या ठिकाणी निर्णय घ्यायचा. आणि आम्हाला जे काय आश्वासित केलेलं आहे शिंदेसाहेबांनी असेल आणि ते त्यांच्यासमोर बोलून आपण एक निर्णय चांगल्या पद्धतीने एकत्रितरित्या घ्यायचा असा माझा पूर्णपणे आमचं ठरलेलं होतं. परंतु ते शक्य झालं नाही. तत्पूर्वी त्या ठिकाणी आम्ही मला वाटतं तिथनं बाहेर पडल्यानंतर 15 मिनिटाला मीडियाला की सदानंद चव्हाण यांची भेट झाली. त्याच्यामध्ये फायदा होता का तोटा होता काय नाही, पण माझ्या दृष्टीनं जे झालं ते ठीक आहे. आता मी एवढ्यासाठी आता या ठिकाणी आपल्याला बोलावलं आहे की मी सर्वच ठिकाणी प्रत्येक मतदाराला किंवा प्रत्येकाला मी त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही. जसं नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये कोणताही कुणाशी मला वाटतं बऱ्याच ठिकाणी तो निकालाचं तुम्ही चित्र पाहिलात तर बरेच तुमचे मकरंद म्हणजे भागवत यांनी म्हटलं होतं की महायुती झाली असती तर तुमच्या 25 झाल्या असत्या. माझं तर मत असं होतं की शिवसेना दुभंगली नसती तर माझ्या 25 झाल्या असत्या युतीच्या. बरोबर आहे ना चित्र? कारण आत्ता आपल्या नगरपालिकेमध्ये शिवसेनेच्या आमच्या 9, BJP 7 आणि 5 21 आहेत. जर आम्ही एकत्र असतो तर कदाचित ते चित्र 25पर्यंत पोहोचलं असतं. आम्हाला इतरांच्या कुबड्या घेण्याची काही गरज नव्हती. शिवसेना भाजपा नॅचरल युतीमध्ये. परंतु तरी असो आम्ही मला वाटतं यातले आमचे जे 5-4 उमेदवार आलेत त्यांचं तर मला वाटतं मी प्रत्यक्ष जाऊन अभिनंदन केलं. मला माझा उमेदवार पक्षाचा मी जो उभा केला तो निवडून येण्याचा प्रचंड म्हणजे मी त्याच्यासाठी प्रयत्नशील होतो, प्रॉब्लेम तो नाही. पण तो निवडून न आल्याचं दुःख काय त्या ठिकाणचे. परंतु जे समोर आलेले शिवसैनिक आहेत ते माझ्या 2004च्या निवडणुकी माझ्या कारकिर्दीमध्ये त्यांचासुद्धा माझ्या राजकीय असेल किंवा आमच्या सर्व शिवसेना वाढीमध्ये योगदान आहे. त्यामुळे त्यांना मी त्यांचं अभिनंदन करणं क्रमप्राप्त आहे. आणि ह्या निवडणुकीच्या दिवसापर्यंत आपलं तुमचं थोडे राजकीय किंवा काही मतभेद असू शकतात, पण त्याच्यानंतर आता उर्वरित जे नगरसेवक आले त्यांचंसुद्धा मी अभिनंदन करणार आहे. प्राधान्याने मी ह्या लोकांचं केलं आहे.